बीइंग अ ट्रॅव्हलर इज काइंड ऑफ थिंग लाईक दॅट. अशी गोष्ट आहे की यू जस्ट एन्जॉय एव्हरीथिंग. या म्हणजे इतकेच नाही का, रिसेंटली माझ्यामध्ये काही सम चेंजेस होऊन आले. आय डोंट नो दॅट चेंजेस इज गुड ऑर बॅड, आय डोंट नो, बट दॅट चेंजेस मेक्स मी फील रिअली गुड. या आणि अगोदर माझ्यासोबत या साऱ्या गोष्टी होत होत्या, बट मी याला कधी असं इतकं जास्त हे नव्हतं घेत, म्हणजे इम्पॉर्टन्स नाही घेत, किंवा इज लाईक दॅट की हा ये सारी चीजें तो होती है तो होऊन जाए ना, इट्स नॉट दॅट थिंग. बट आजकाल नाही का, आजकाल म्हणजे आजकालची गोष्ट नाही, इट वॉज नॉट, इट वॉज लाईक दॅट की गेल्या म्हणजे रिसेंटली असं स्पेसिफिक टाइम नाही सांगता येत, बट 1-2 महिन्यापासून वगैरे, म्हणजे ड्युरिंग कोरोनापासून वगैरे, तेव्हापासून नाही का, म्हणजे मी घरी आहे. सो इट्स काइंड ऑफ लाईक दॅट की मला नाही का असे सनसेट, सनराईज, नेचर बद्दलच्या गोष्टी, आवाज, अँबियंट साऊंड्स अनइंटेन्शनली आवडायला लागलाय. या आणि मी त्याला शूट पण करून राहिलोय आणि लोकांना ते पण आवडून राहिलंय. आणि इट वॉज रिअली गुड. या या इट 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 फील्स रिअली गुड. या कारण आय नो, म्हणजे हे म्हणजे मी काम करून राहिला, याच्यामध्ये मला पैसा भेटेन, ऑफकोर्स भेटेन वगैरे. या म्हणजे समजा मी युट्यूबवर वगैरे टाकतो वगैरे, या सगळ्या गोष्टी तर ऑब्व्हियसली भेटेल. ओके, इट टेक्स अ टाइम. या आणि यासाठी मेहनत वगैरे खूप साऱ्या गोष्टीची गरज असते. बट वन थिंग इज दॅट की आपला पर्स्पेक्टिव्ह चेंज होत आहे. फ्रॉम असा पर्स्पेक्टिव्ह जिथे मी 9 to 5 जॉब करत होतो, 10-10 घंटे, 10, 11, 12-12 घंटे काम करत होतो. ओके, आणि काम केल्यानंतर मग एकदम कॉम्पॅक्ट राहणं, एका रूम मध्ये राहणं, फक्त एक लॅपटॉप आणि इंटरनेट असलं, काय विल डू, पुरी दुनिया मेरे पास है असं वाटत होतं वगैरे. ओके, बट राइट नाउ अशा प्रमाणे फील होत आहे की नाही, अभी मेरे को बाहर रहना है, आई जस्ट वॉन्ट टू ट्रॅव्हल, आई जस्ट वॉन्ट टू फील एव्हरीथिंग. इट्स काइंड ऑफ बिंग लाईक पॅशनेट अबाउट इट. आणि आणि येस, मला आय आय वॉन्टेड टू बी लाईक दॅट की मेरे को इसको ॲज अ प्रोफेशन बनाना. Yeah. ते काम मी करू शकतो. या म्हणजे कॅन आय डू धिस थिंग लाईक दॅट? वेल, येस यू कॅन. म्हणजे असं आहे, म्हणजे अशी कोणती गोष्ट नाही आहे जे तुला म्हणजे असं वाटत असेल की हे कधी पॉसिबल होत नाही. डेफिनेटली यस, म्हणजे थोडीशी कठीण जाईल म्हणजे आपल्यासाठी वगैरे, म्हणजे लाईक काही काही गोष्टी थोड्याशा कठीण असते. या बट इम्पॉसिबल तर नसते ना. या सो सो आज सकाळपासून, ऍक्च्युली काल सकाळपासून त्याच्याबद्दल मी खूप विचार करत होतो की मी स्वतःचं एक असं काही प्रोडक्शन किंवा असं प्रकारे अशी काही सर्व्हिस वगैरे काही सुरू करू शकतो का वगैरे. तर माझ्या डोक्यामध्ये आयडिया आला, जो 1-2 अगोदर नाही, जो अगोदरपासूनच आयडिया होता. व्हॉट अबाउट दॅट की अगोदरपासून, म्हणजे या जेव्हापासून मी हायपरलाईफ स्टुडिओ शूट केला होता वर्धेचा, तेव्हापासून की व्हॉट अबाउट मी असं प्रमाणे हायपरलाईफ स्टुडिओ प्रत्येक सिटीचे शूट केले असेल तर इट वॉज रिअली गुड. या खूप जबरदस्त आयडिया आहे. या म्हणजे ऑब्विसली जे लोकल जे असतात ते लोक, त्यांना आवडते, सबस्क्राईब करतात, लाईक करतात वगैरे वगैरे, इट्स गुड. ओके, आणि इट इज काइंड ऑफ लाईक अ ट्रॅव्हल. या सो वाय डोंट वी मेक धिस ॲज अ प्रोफेशन? या म्हणजे आपण याला प्रोफेशन बनवू, आपण याच्यावर काम करू, आपण या सर्व गोष्टी अंडरस्टँड करू, ऑल दिस थिंग्स. यस, सो इज दिस थिंग पॉसिबल? तर म्हणजे मी प्रॅक्टिकल याच्याबद्दल आज विचार केला. म्हणजे खरंच मला असं, जर मी असं करतो तर मला कोणकोणत्या गोष्टीची गरज लागते, आणि मला काय करावं लागेल, आणि किती पैसा लागेल, सो मच थिंग बद्दल याच्याबद्दल विचार केला. आणि त्याच्यानंतर अशा काही गोष्टीचा विचार केला जे मला बहुत एसेन्शियल आहे. म्हणजे म्हणजे की समजा जर हे इक्विपमेंट नसलं, किंवा हे समजा जर माझ्यापाशी वस्तू नसली, तर शायद हे पॉसिबल होऊ शकत नाही, किंवा समहाऊ मला काही ना काही स्किप करावं लागेल. तर मी बहुत ही एसेन्शियल अशा काही गोष्टी ठरवल्या आहे ज्या मला बहुत जास्त गरजेचं आहे. ओके, आणि दॅट एसेन्शियल गोष्टी इज दॅट, फर्स्ट ऑफ ऑल आय नीड ए कार. ओके, यस. बा म्हणजे खूप सारे असे ट्रॅव्हलर आहे जे बाय फ्लाईटने जातात, किंवा बाय ट्रेन, किंवा यांनी जातात, समथिंग समथिंग वगैरे वगैरे. वेल, मी पण जाऊ शकतो. यस, इट्स काइंड ऑफ लाईक एक प्रकारे चीपर पण होऊन जाते.
म्हणजे समजा जर मी ट्रेनने जातोय तर वगैरे मला खूप कमी किमतीमध्ये मी वन प्लेस टू अनदर प्लेस जाऊ शकतो. येस. बट ट्रेन आहे किंवा बस आहे किंवा फ्लाइट्स आहे, हे एक पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे. ओके. पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे की ते तुला तुला तर घेऊन जातात सोबत, तुझ्यासोबत 100 लोकांना पण घेऊन जातात. ओके. आणि समजा जर तुला कुठे थांबायचं असेल तर ते थांबत नाही. या इट्स दॅट, म्हणजे त्यांचं ठरवून असते की या स्टेज म्हणजे इथून निघाले की आपल्याला तिथं पोहोचायचं आहे. आता मानून घे तू ट्रेननी चालला आहे. ओके. आणि मधात माउंटेन्स लागल्या. ओके. इट वॉज रिअली ब्युटिफुल माउंटेन वगैरे, बहुत ही जबरदस्त. येस. आणि तुला त्याचा एक प्रकारे एरियल व्ह्यू घ्यायचा आहे. तर मग तू कसा करशील? तू ट्रेन तर नाही थांबवणार किंवा ट्रेन मधून उडून तर नाही जाणार, राईट? तर त्या मोमेंटमध्ये नाही का तुला त्या गोष्टी स्किप करावं लागेल. ट्रॅव्हल म्हणजे हे एक गोष्ट नाही आहे की फक्त सिटीलाच एक्सप्लोर करणार. नो. ट्रॅव्हल म्हणजे असं आहे की तुम्ही ट्रॅव्हल करा फ्रॉम वन सिटी टू अनदर सिटी बाय रोड. ओके. कारण रोड हे क्लोज टू ग्राउंड असतात. ओके. आणि कसं आहे की रोडवर म्हणजे रस्त्यावर जे व्ह्यूज भेटतात, इट वॉज रिअली गुड. हा, ऑब्व्हियसली ऑफ रोड पण खूप चांगले व्ह्यूज निघतात, पण आता तेवढं ऑफ रोडवर आपण जाऊ शकत नाही. सो इट जस्ट लाईक रोडवर आपल्यापाशी जेवढे म्हणजे रोडवरून आपल्यापाशी जेवढा व्ह्यू भेटतो, मोस्ट ऑफ द व्ह्यू आपण कव्हर करू शकतो. ऑब्वियसली. म्हणजे समजा जर मी ड्रायव्हिंग करत आहे आणि आय फाउंड दॅट की हा ये लेक बहुत अच्छा आहे, आणि समजा जर मी इथे एरियल शॉट घेतला, इट वॉज रिअली गुड. मी गाडी थांबवली, एरियल शॉट घेतला, राईट? इवन माझी क्रिएटिव्हिटी तेवढीच वाढली, मला जास्त फुटेजेस भेटले. ओके. आपण स्ट्रीट व्ह्यू पण शूट करू शकतो. या कारण कसं आहे, खूप सारे लोक आहेत त्यांना स्ट्रीट व्ह्यू खूप जास्त आवडते. इट्स काइंड ऑफ लुक रिअली गुड. कारण कसं आहे की आपण असं फील करतो की आपण ड्राईव्ह करत आहे किंवा समथिंग लाईक दॅट, की ते आपल्या समोर होऊन राहिलंय, आपण रस्त्यावर आहे ना, आपण त्या स्पीडने चाललो आहे. इट वॉज फील लाईक दॅट वे. मी 2 आतापर्यंत स्ट्रीट व्ह्यू शूट केले. इट वॉज रिअली गुड. इट वॉज डॅम गुड. या. सो हे तर आहेच. ओके. सो आय एम थिंकिंग इज दॅट, सो कार इज रिअली एसेन्शियल. कारण समजा जर आपण कार नाही म्हणलं ना, तर आपल्या बहुत साऱ्या गोष्टी स्किप होऊ शकते. ओके. आणि हे जस्ट एक प्रकारे कार फक्त आपल्या वन सिटी टू अनदर सिटी हे तर करेनच, बट कसं आहे की समहाऊ आपल्याला एका लोकेशन पासून दुसऱ्या लोकेशन मध्ये सिटीमध्येच, ओके, किंवा समजा सिटीच्या थोडंसं दूर, तर मानून घे की कधी कधी ट्रान्सपोर्टेशन अवेलेबल आहे किंवा नाही आहे, किंवा स्पेसिफिक टाइमवर अवेलेबल आहे. ओके. तर अशा वेळेस आपण आपण खूप जास्त कठीण होऊन जाऊ शकते. म्हणजे मानून घे की आपल्याला नागपूरमध्ये खापरखेडा इथे एक चांगलं लोकेशन आहे, तिथे आपल्याला शूट करायचं आहे. शेवटली बस आहे ती संध्याकाळी 8 वाजताची आहे. 8च्या नंतर मग ती बस आहेच नाही, आणि तुमचं शूट आहे ते थोडस डिले झाला, तर मग काय, राईट? मग व्हॉट डू डू? तर तेव्हा तर मग फजिती होऊन जाईल ना. येस. सो इट वॉज लाईक दॅट की कार एक प्रकारे काइंड ऑफ एक प्रकारे सेकंड होम पण म्हणू शकतो. कारण समहाऊ अशी काही सर्टन सिच्युएशन आली जिथे आपल्याला लोकेशनवर पोहोचायचं आहे किंवा समथिंग लाईक जर रात्र काढायची आहे, ती इव्हन आपण गाडीतही रात्र काढू शकतो. या अशी काही खूप कठीण गोष्ट वगैरे नाही आहे, राईट? सो car is really essential. Yeah, I'm saying is that yeah, car is much more essential. कारण कार शिवाय तर हे ट्रॅव्हल फिल्म होऊ शकतच नाही. सो या, कार इज रिअली एसेन्शियल. ओके. आणि समजा जर मी आता कार घेतोय म्हणलं तर विच वन आय नीड टू अफोर्ड? सो आय एम सेइंग इज दॅट की रेनॉल्ट, क्विड, क्लाइंबर, ATG TV100. ओके. हे त्या व्हेरियंटचं नाव आहे, मॉडेलचं नाव एक्झॅक्टलं आहे. ही जी कार आहे, ही कार आहे ती 6.5 लाख, इन्क्लूड ऑल टॅक्सेस, RTO वगैरे सगळं. ओके. तर 6.5 लाखाची कार आहे. सॉरी, 6,30,000. 6,30,000ची गाडी आहे ही. बजेट गाडी आहे. ओके.
अजून एक क्वेश्चन राईज होत आहे की आपण या गोष्टीसाठी सेकंड हँड कार का नाही वापरू शकत? या इट वॉज काइंड ऑफ चीपर, राईट? येस, मी सेकंड हँड कार वापरू शकतो, बट प्रॉब्लेम असा आहे की आय डोंट रिलाय ऑन समथिंग वॉज गन हॅपन इन द कार. म्हणजे कसं आहे की माझे सगळे काही इक्विपमेंट्स वगैरे खराब झाले किंवा काही असं झालं तर चलो ठीक आहे, पण समजा जर माझी वेळेवर कार खराब झाली किंवा समथिंग काही ना काहीतरी प्रॉब्लेम आला तर व्हॉट वुड आय डू? तेव्हा मी काय करू, राईट? म्हणजे तेव्हा मी कार सोडून तर जाऊ शकत नाही. ओके. दुसरी गोष्ट आहे की मला मेकॅनिकलाच बोलावं लागेल, दुसरी काही पर्याय नाही. दुसरा पर्याय असा आहे की मला टो कार बोलवावं लागेल, त्याच्यानंतर मग मला माझी कार तिथपर्यंत न्यावी लागेल. ओके. आणि इट वॉज लाईक दॅट की मला असं नाही व्हायचंय. सेकंड हँड कार मध्ये प्रॉब्लेम असा असतो की आपल्याला माहित नसते की ही गाडी किती चांगली आहे किती वाईट आहे. जरी त्याच्यामध्ये किती चांगलं असलं, आपल्याला खरंच खूप काही चांगलं दिसलं, सो मच थिंग, यस, बट एक नवीन कार आणि एक पुराणी कार याच्यामध्ये फरक क्लिअरली येतो जेव्हा तुम्ही अशा प्रकारे ट्रॅव्हलिंग करता. कारण कसं आहे की तुझं मोस्ट ऑफ द जे टाइम आहे तो ट्रॅव्हल मध्येच जातो. ओके. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण ही जे कार घेत आहे हे फक्त घरच्या कामासाठी वगैरे नाही आहे, इट्स ट्रॅव्हल कार. ओके. सो इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की या कारचं मेंटेनन्स जेवढं कमीत कमी राहील तेवढं बेटर राहील. आणि जे स्टार्टिंगचे जे कार्स आहे त्याच्यामध्ये ऍटलिस्ट तरी 2 वर्षाचं मेंटेनन्स तरी फारसं नसते. ओके. 2 वर्षात तर हळूहळू मेंटेनन्स लागते, तर इट विल बी या, बट 2 वर्ष तरी आपल्याला असं काही पाहायची गरज नाही. इट विल बी रिली गुड. सो आणि कसं आहे, फॉर सेफ्टी अँड फॉर द सिक्युरिटी मला असं वाटते की ब्रँड न्यू कार विल बी बेटर दॅन सेकंड हँड कार. या, कारण सेकंड हँड कारमध्ये खूप काही गोष्टी चांगल्या पण असू शकते, खूप काही वाईट पण असू शकते. आणि वाईट गोष्टी आपल्याला जेव्हा दिसतात जेव्हा नाही का आपल्याला त्याची खूप जास्त गरज आहे. म्हणजे की आपण समजा जर ट्रॅव्हल करत आहे फ्रॉम वन टू अनदर आणि मधातच गाडी फेल पडली तर इट वॉज रिअली डिझास्टर. या, आणि कसं आहे की एक्सपिरियन्स ऑलरेडी आहे. बिट्टूची गाडी घेतली आहे ती 1 लाखाची गाडी आहे ती. ओके. आणि त्या गाडीचं जे मेंटेनन्स आहे इट वॉज नॉट रिअली गुड. ते गाडी इतकी भंगार दिसते की बहुत, नाही गाडी चांगली आहे बट त्याचं जे आतमध्ये जे स्ट्रक्चर आहे ते डू सो मच थिंग्स. यस, आय एम टेलिंग यू इट्स सो मच थिंग्स. सो कार इज रिअली एसेन्शियल. म्हणजे खूप प्रयत्न केला मी की कार आपण नाही वापर केला पाहिजे, म्हणजे खूप जास्त खर्च होईल वगैरे वगैरे, बट माझ्यापाशी दुसरा काही ऑप्शनच नाही ठरवला. या, म्हणजे समजा जर मी कार नाहीच घेत म्हणलं ना तर ऑब्विसली मी माझं जे काम आहे ते काम हार्डली 30% काम करेल आणि 70% काम माझं लूज होऊन जाईल. या, सो आणि 30% मध्ये समजा जर मी काम करतो म्हणलं ना, टाइम इन्व्हेस्ट करतो म्हणलं तर ऑब्विसली मला त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी प्रॉब्लेम येऊ शकते. फर्स्ट ऑफ ऑल मॉनिटायझेशनला वेळ लागेल. मॉनिटायझेशनला वेळ लागल्यानंतर मग पैसा हळूहळू येईल, राईट? हा, खर्च थोडा कमी राहील म्हणा. या, बट काही ना काही तर राहीलच ना. म्हणजे आय वेंट टू दॅट सिटी, मग तिथे गेल्यानंतर मग लोकेशनवर जायसाठी मग मला ऑटो बस हे बघावं लागेल, हॉटेलचा पण खर्च आहे, सो मच थिंग्स. ओके. सो इथे खेळता का रे तुम्ही क्रिकेट? खेळणं चालू केली, पूर्ण खराब झालंय ते. बनवा लवकर सांगतो बरं धीरजने. आपल्याकडे आहे का असा रोलर वगैरे, असे पाहणं स्ट्रेट करणं थोडस स्ट्रेट साठी? जुगाड पण लागला आणून लागला खाऊन त्याच्या रे आपल्या चालू आहे ना काम तिथं प्लॉट मध्ये टाकायला इथं आला ना. राहुल भाऊ तर आताच दिसला. राहुल आला असं थांबून. किती जण येतात इथे सकाळी इथे खेळायला? आम्ही
ना. आम्ही खेळायला खेळायला पहिली वेळ राहुल भाऊ दिसला चाल म्हणून. म्हणजे इथे कोणी येत नाही खेळायला, मग हे कोण काढते हा? काय माहित. मग खेळशील कुठे, धावशील कुठे, जागाच तर नाही आहे. वेल दॅट इज द प्रॉब्लेम. ओके, हा तर प्रॉब्लेम आहेच. दुसरी गोष्ट अशी आहे, प्रॉब्लेम म्हणजे म्हणजे जस्ट लाईक दॅट की मी खूप विचार केला की आपण कार नाही घ्यावं, बट दॅट इज नॉट अ चॉईस. येस, शायद कार शिवाय नाही होऊ शकत या. आणि समज जर मी समज जर नो कार किंवा सेकंड हँड कार चूज करतो म्हणलं ना, तर आय वुड प्रेफर ॲटलिस्ट सेकंड हँड कार तरी. येस, बट माझं टार्गेट राहील की कार विकत घेणं या, कारण कार शिवाय नाही होऊ शकत. दॅट इज रिअली एसेन्शियल थिंग. येस, सो येस. आणि कार मी त्यासाठी म्हणत आहे बिकॉज ऑफ दॅट की वडिलांपाशी पैसे आहे आणि वडील ते गोष्टी घेऊ शकतात. ओके, कारण 6.5 लाख रुपये इज नॉट अ बिग डील ऑब्विसली. आणि या प्राइस रेंजमध्ये ही जे कार आहे ही खूप जबरदस्त आहे. खूप साऱ्या गोष्टी याच्यामध्ये आहे आणि इट इज मच बेटर. ओके, सो येस, दॅट कार इज रिअली गुड. सो आणि युजली कसं आहे की समजा जर मी कार घेतोय आणि मी या साऱ्या गोष्टी करतोय, आय एम टेलिंग यू या, करीब मॉनिटायझेशन तर स्टार्ट होऊन जाईल लेस दॅन 6 मंथ. ओके, आणि 6 महिन्यामध्ये मग माझं मॉनिटायझेशन स्टार्ट झालं की मग ऍटलिस्ट 6 महिने लागेल थोडं ग्रोथ व्हायला. या म्हणजे कसं आहे की जेव्हा मॉनिटायझेशन जेव्हा स्टार्ट होते तेव्हा जे पेमेंट भेटते ना युट्यूब कडून आपल्याला, ती कमी राहते ऑब्विसली, बट हळूहळू ती वाढते जसे जसे तुमचे व्हिडिओची क्वालिटी वाढली आणि ऑल्सो तुमचे सबस्क्रायबर्स वाढले. इट वॉज गुड. बट तू असा कसा काय म्हणू शकते की जेव्हा तू काम स्टार्ट केलं तर लोकांना ते आवडून? डेफिनेटली आवडून. व्हाय आय एम सेइंग इज दॅट, येस, बिकॉज ऑफ दॅट की लास्ट टाइम मी जो व्हिडिओ बनवला हायपरलॅप्सचा व्हिडिओ, ओके, इट वॉज रिअली गुड. ओके, तो व्हिडिओ बहुत जबरदस्त बनला, लोकांना आवडला. अनइंटेन्शनली लोकांनी शेअर पण केला, जे की मी बिलकुल पण याला हलकसं पण प्रमोशन नाही केलं, कुछ भी नाही किया. या आय एम टेलिंग यू, आय डिड नथिंग ॲट ऑल. यस, म्हणजे मी माझ्या इंस्टाग्रामच्या प्रोफाईलवर मी तो व्हिडिओ टाकला, अपलोड केला. ओके, त्यानंतर लोकांनी त्यांच्या स्टेटसवर तो माझा व्हिडिओ ठेवला आणि विदाऊट ए प्रमोशन ऑब्विसली खूप साऱ्या लोकांनी लाईक केलं, खूप साऱ्या लोकांनी सबस्क्राईब केलं. नंबर ऑफ पीपल वॉज लाईक की 7,000 लोकांनी लाईक केलं. ओके, आता हे जे गोष्ट झाली ही इंस्टाग्रामवर झाली. व्हॉट अबाउट युट्यूब? यामध्ये युट्यूबवर का या साऱ्या गोष्टी होऊ शकते? ऑब्विसली होऊ शकते. या आता हे कसं काय होऊ शकते? येस, मानून घे तू व्हिडिओ बनवला, सिनेमॅटिक व्हिडिओ. ओके, तो व्हिडिओची नाही का एक छोटासा क्लिप, म्हणजे हार्डली समजा 3 मिनिटाचा व्हिडिओ आहे ना, तर आपण 10 सेकंडची क्लिप इंस्टाग्रामवर टाकायची. ती 10 सेकंड अशी असली पाहिजे ती बहुत ही जबरदस्त, म्हणजे जेणेकरून लोकांना ती आवडली पाहिजे आणि लोक त्या लिंकवर गेले पाहिजे. ओके, आता मी इंस्टाग्रामवर टाकण्यापेक्षा युट्यूबवर का म्हणत आहे? व्हाय? बिकॉज ऑफ दॅट की युट्यूबचं मॉनिटायझेशन फास्ट आहे, लवकरच आहे ॲज कम्पेअर टू इंस्टाग्राम. आणि ऑल्सो युट्यूबची जे मॉनिटायझेशन फंड आहे तो जास्त आहे ॲज कम्पेअर टू इंस्टाग्राम. सो म्हणजे इंस्टाग्रामवर पण मॉनिटायझेशनचं फंड आहे म्हणा, तिथे फंड भेटतात, बट कसं आहे की त्याला खूप वेळ लागतो, खूप सारे फॉलोअर्स लागते, तेव्हा कुठे तुमचं जे कंटेंट आहे तो म्हणजे तो इंस्टाग्रामला वाटतं की हा चलो इसको भी मॉनिटायझेशन करते. बट टिल देन इट टेक्स अ टाइम. म्हणजे मानून घे
की समजा जर तुम्ही तुमचा कंटेंट युट्यूबवर टाकत आहे आणि इंस्टाग्रामवर टाकत आहे, तर इट्स लाईक दॅट की युट्यूबवर मॉनिटायझेशन नाही का 6 महिन्यात होऊन जाईल, म्हणजे रेग्युलर तुम्ही कंटेंट टाकत असाल तुमचा, तर इंस्टाग्रामवर तो ऑलमोस्ट 2 वर्षानंतर होईल. सो इट्स काइंड ऑफ लाईक अ ट्रिपल. ओके, सो या युट्यूब प्लॅटफॉर्म इज रिअली गुड. आणि आपल्याला जेवढं काही काम करायचं आहे ते आपल्या युट्यूबवरच करायचं. सो आय एम सेइंग इज दॅट की इंस्टाग्राम इज काइंड ऑफ लाईक अ, पण युट्यूबवर कसं आहे की ब्रॉड म्हणजे हे ना होत, म्हणजे कसं की शेअर होते रे, बट कसं आहे की एक स्पेसिफिक लोक किंवा स्पेसिफिक यांना शेअर होते. इंस्टाग्रामवर कसं आहे की आपण व्हिडिओ टाकला तर लोक स्टेटस ठेवतात, आणि स्टेटस ठेवलं तर डायरेक्ट आपल्या लिंकवर जाते, आणि तर आपण हे डायरेक्ट कनेक्शन घेऊ शकतो ना. या म्हणजे इंस्टाग्रामचा 10 सेकंदचा शॉर्ट टाकायचा युट्यूबचा आणि खाली लिंक द्यायचं, मग ऑब्विसली जे लोकांना आवडते ते लोक क्लिक करेल. आता मानून घे की 8,000 आपण रॅन्डम फिगर घेऊ. ओके, 8,000 लोकांना आवडला, म्हणजे माझा व्हिडिओ आहे तो करीब 6,800 समथिंग. ओके, तर मानून घे की 8,000 लोकांनी बघितला. ओके, मी लाईक तर सोडूनच आहे, 8,000 लोकांनी बघितला. आता कसं आहे की त्यापैकी 4,000 लोक तरी त्या लिंकवर क्लिक करेल. ओके, मी अर्धीच म्हणत आहे बरं, 4,000 लोक तरी लाईक पण नाही म्हणत, फक्त लिंकवर क्लिक करत आहे. ओके, तर ते त्या लिंकवर गेले. ओके, 4,000 लोक. 4,000 लोकांनी तो व्हिडिओ युट्यूबवर बघितला. ऑब्विसली जे लोक त्या लिंकवर गेले, ऑब्विसली ते लोक त्या युट्यूबवर पूर्ण बघेल, राईट. सो इट इज दॅट थिंग की जे त्या लिंक थ्रू युट्यूबवर गेले आहे ते व्हिडिओ पाहतील, तर ऑब्विसली वॉच टाइम वाढेल. ओके, म्हणजे जेवढे लोक एका कंटेंटला स्ट्रीम करते, म्हणजे मागे 3 मिनिटाचा व्हिडिओ 1,000 लोक बघत असेल, तर तो किती मिनिटं झालाय, 3,000 मिनिट. ओके, आणि आपल्याला किती वॉच टाइम किती पाहिजे, जे लोकांनी स्ट्रीम केलेलं आहे ते आहे 4,000 आवर्स. ओके, सॉरी 10,000 आवर्स आणि 10,000 आवर्स अँड नाही सॉरी 4,000 आवर्स आणि 1,000 सबस्क्रायबर्स. सो तेव्हा तुम्ही मॉनिटायझेशनला हे घेतात. बट जर त्या व्हिडिओ पाहून करीब 4,000 लोकांनी आले आणि तो व्हिडिओ बघितला, तर ऑब्विसली आपला वॉच टाइम हे होईल. त्यानंतर कसं आहे की 4,000 पैकी मी असं म्हणतो की हार्डली 1,000 लोकांनी हे केलं, लाईक नाही सॉरी 1,000 लोकांनी बघितलं, लाईक इंस्टाग्रामवर केलाय, युट्यूबवर नाही केलाय. ओके, बट काही काही असे आहे सबस्क्रायबरचा रेट असतो ना, तो थोडा जास्त असतो. ओके, तर ऍज कम्पेअर टू लाईकचा, तर जस्ट लाईक त्या लोकांना आवडलं आणि त्या लोकांनी माझं चॅनल सबस्क्राईब केलं, तर 4,000 पैकी मी असं म्हणतो की जस्ट 100 जणांनी सबस्क्राईब केलाय, राईट. झाले ना, फक्त एका व्हिडिओ थ्रू. आणि लाईक केलाय ते हार्डली 40 किंवा 50 लोकांनी. सो इट्स काइंड ऑफ डिफरंट दॅट. सो म्हणजे आय वॉज सो मच थिंकिंग अबाउट दिस थिंग की वगैरे, म्हणजे समजा जर मी माझं काम युट्यूब किंवा अशा काही प्लॅटफॉर्मवर टाकतो, तर मला किती वेळ लागेल, काय लागेल वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टीबद्दल विचार करत होतो. आणि मला याच्याबद्दल विचार आला, एक थॉट्स आला, आणि इट वॉज मच बेटर, राईट. इट वॉज रिअली मच बेटर. आता हे झालं आपलं मॉनिटायझेशनचं, जेव्हा होईल तेव्हा होईल वगैरे वगैरे ऑल दिस थिंग्स. ओके, पण समजा जर आपण या गोष्टी करतच नाही तर मग होईल कसं, राईट. तर या साऱ्या गोष्टी आपल्याला करायला तर पाहिजे ना, म्हणजे शूट करणं वगैरे वगैरे, राईट.
तर समज जर मी या साऱ्या गोष्टी शूट करतो, व्हॉट डज आय नीड, म्हणजे मला कोणकोणत्या गोष्टीची गरज लागते. या फर्स्ट ऑफ ऑल एक कार इज रिअली एसेन्शियल. ओके. दुसरी गोष्ट आहे एक ड्रोन. या आय एम काइंड ऑफ लाईक दॅट की समज जर मी ड्रोन यूज नाही केला तर शायद मी माझं काम थोडं कमी होऊ शकते म्हणजे माझ्या कामाची जी क्वालिटी आहे ना ते ऑलमोस्ट करीब 30% कमी होऊ शकते. 30 किंवा 40% असं म्हणू शकतो. 40% कमी होऊ शकते. वाय? यस, ऍक्च्युली कसं आहे की मी जे काही शूट करीन ते माझ्या आय लेवलवर शूट करीन. ओके. किंवा समज जर आय लेवलच्या खाली किंवा वरती वगैरे, यस, म्हणजे मी माझी क्रिएटिव्हिटी माझ्या हाईटच्या अराउंड दाखवू शकतो. या माझ्या हाईटच्या वरती हार्डली मी एक फीट किंवा 2 फीट पर्यंत नेऊ शकतो, बट त्याच्या वरती राईट, त्याच्या वरती तर नाही नेऊ शकत ना. सो ऑब्विसली मला कसं आहे की जो एरियल व्ह्यू आहे तो एक बहुत ही जबरदस्त काम आहे आणि इट ऑल्सो इन्क्रीज द प्रोडक्शन क्वालिटी ऑफ युअर व्हिडिओ, म्हणजे तुमची क्वालिटी पण इम्प्रूव्ह करतो. सो एरियल शॉट इज रिअली 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 नेसेसरी. या स्टार्टिंगला मी थोडासा विचार केला की समज जर मी शूट करतो म्हणलं तर का मला शूट करता येईल का, म्हणजे ॲज अ म्हणजे ड्रोन, आणि त्यानंतर मग परमिशन भेटेल का वगैरे वगैरे. परमिशन बद्दल पण सांगतो. ओके. युजली मला ड्रोन इथे वापरायचे आहे जिथे निसर्ग आहे, म्हणजे माउंटेन्स आहे, लेक्स आहे वगैरे वगैरे. सिटीमध्ये वापरू शकत नाही बिकॉज ऑफ दॅट की तिथे आपल्याला परमिशन लागते. ओके. आणि परमिशन घेणं इट्स काइंड ऑफ टफ, म्हणजे ते लोक खूप क्रॉस क्वेश्चन विचारतात, कोणत्या याच्यासाठी वापरत आहे, कशासाठी वापरत आहे, तुम्ही याचा काही इलिगल वापर तर नाही करत आहे. सो मच डॉक्युमेंटेशन, बहुत काही करावं लागते, बहुत काही करावं लागते, तेव्हा तुम्हाला ते परमिशन वगैरे भेटते. आय एम टेलिंग यू. आणि कसं आहे की सिटीमध्ये एरियल व्ह्यू शूट करणं हे पण इतकं काही फारसं मला वाटत नाही. हा, जिथे चांगली लोकेशन आहे, म्हणजे मानून घे की एका माउंटनवर आहे हनुमान टेकडी. ओके. सो इट वॉज रिली गुड. ओके. आणि ऑब्व्हियसली आसपास काही जास्त क्राऊडेड एरिया पण नाही. सो ऑब्व्हियसली तिथे आपण हार्डली शूट करू शकतो, म्हणजे फक्त एरियल व्ह्यू, म्हणजे माझ्या हाईट पासून 200 ते 300 मीटर पर्यंत. ओके. मानून घे 1 किलोमीटर पर्यंत. 1 किलोमीटर मला चांगला व्ह्यू येऊन जाईल. ओके. मी हलकासा इकडून तिकडून व्ह्यू करून बघेल आणि दॅट्स इट. येस. बट कसं आहे की जिथे निसर्ग आहे, म्हणजे मानून घे माउंटेन्स आहे किंवा लेक आहे, इट वॉज रिली गुड. तिथे ऍक्च्युली नाही का मला एरियल दाखवावं लागेल, कारण तेव्हा कसं आहे इट वॉज रिअली मच बेटर. कारण सिटीमध्ये तर ऑलरेडी हायपरलॅप्स आहेच. ओके. तर हाऊ मेनी टाइम्स आय इन्क्लूड हायपरलॅप्स इन द सिटी? आय जस्ट नीड टू इन्क्लूड सम ऑफ दी नेचर्स वाईब ऑल्सो. सो त्याच्यासाठी मला एरियल व्ह्यू इज रिअली 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 एसेन्शियल. या आणि हे होऊ शकते ओनली बिकॉज ऑफ ड्रोन. सो ड्रोन इज रिअली एसेन्शियल. आणि ऑल्सो माझ्यापाशी दुसरं काही ऑप्शन आहेच नाही या, म्हणजे विदाउट ड्रोन मी काय करतो म्हणलं तर नो इट्स नॉट. सो या, सो यस, हे आहे ड्रोन. ओके. मला आतापर्यंत या 2 गोष्टी आहे हे बहुत ही जास्त एसेन्शियल वाटत आहे सुरू करण्यासाठी. ओके. बाकी लागेच तर माझ्यापाशी DSLR आहे. ओके. नंतर मोबाईल आहे. तर आय एम सेइंग इज दॅट की स्ट्रीट व्ह्यू आहे तो मोबाईलने पण शूट करू शकतो. ओके. थोडासा प्रॉब्लेम देईल, बट जोपर्यंत आपल्यापाशी म्हणजे पैसा येत नाही म्हणजे तोपर्यंत आपण गोप्रो वगैरे जेव्हा घेऊ तेव्हा घेऊ, बट टिल देन मोबाईल, राईट. जर गोप्रो होत असेल तर गोप्रो विल बी बेटर, बट राईट नाव आपण एसेन्शियल गोष्टी म्हणत आहे यार. या कारण ह्या गोष्टी खाल्यानंतर आपलं अजून पण खूप साऱ्या गोष्टी ज्या एसेन्शियल आहे. ओके. कोणत्या? ओके. तू मानून घे नागपूरमध्ये गेला. ओके. जिथे कोणी तुझे रिलेटिव्ह राहत नाही, तर तू आता कुठे राहशील? राईट.
व्हॉट्स युअर लोकेशन, वेअर विल यू स्टे? राईट नाव आपण थोडासा पॉज घेऊ. वी विल टॉक अबाउट दिस लेटर. थँक्यू. हॅलो, दिस इज माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 2076. आजची तारीख आहे 29 ऑक्टोबर 2020. वाजले आता रात्रीचे 9:30 झाले. ओके. कालपासून मी विचार करत होतो की ज्याप्रमाणे मी ट्रॅव्हल फिल्म शूट करील बा वगैरे. ओके. हायपरलॅप्स ऑल ओव्हर द सिटीमध्ये वगैरे. त्यानंतर मी असं विचार केला की म्हणजे मी असा विचार करत होतो की जर आपल्यापाशी एखादी प्रोड्युसर असतात जो माझ्या या प्रोजेक्टवर पैसा इन्व्हेस्ट करत असेल तर इट विल बी रिली मच बेटर. ओके. मग मी थोडंसं डीपली विचार केला की जर आता माझ्यापाशी प्रोड्युसर भेटेल नाही भेटेल आय डोंट नो, आणि भेटल्यानंतर तो कन्व्हिन्स होईल का नाही होईल, बिकॉज इट इन्व्हॉल्व विथ मनी. ओके. आणि जेव्हा पैशाबद्दल गोष्ट येते तर जेव्हा कोणी असा पैसा इन्व्हेस्ट करतो तर ऑब्व्हियसली तो प्रत्येक गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करेल की चला मी जिथे कुठे पण इन्व्हेस्ट करत आहे खरंच हे पॉसिबल आहे का नाही, का खरंच मला इथून पैसे भेटेल का नाही. सो इट्स काइंड ऑफ लाईक दॅट. ओके. युट्यूब हे कसे एक माध्यम आहे जिथे आपण आपली क्रिएटिव्हिटी लोकांपर्यंत पोहोचू शकतो. दॅट इज रिली गुड थिंग. बट असे प्रॉब्लेम पण असा आहे की लोक याला सिरियसली घेतात केव्हा, जेव्हा युट्यूबचं जे चॅनल आहे ते खूप जास्त ग्रो झालं तेव्हा. या म्हणजे की मानून घे की एखादी ट्रॅव्हल फिल्म वाला बंदा आहे. ओके. त्याचे व्हिडिओ आपल्याला आता बहुत जबरदस्त वाटून राहिले. या आणि आपल्याला असं वाटतंय की शाळेत मी त्याच्या प्रोजेक्टवर इन्व्हेस्ट केला असता किंवा त्याच्या याच्यावर हे केलं असतं, काम केलं असतं तर आज मी फायद्यात असतो. राईट. पण जेव्हा तो बिगिनर मध्ये असते तेव्हा त्याची क्वालिटी तेवढीच खास नसते. ओके. ऍज अ प्रोड्युसर एक प्रकारे तो अंडरस्टँड करतो ना या सगळ्या गोष्टीला की खरंच याच्यामध्ये क्वालिटी आहे का नाही, खरंच हा त्याची क्रिएटिव्हिटी युट्यूबवर दाखवून युट्यूबवर तेवढे सबस्क्रायबर तो काढू शकेल का नाही. या सो इट्स ऑल दिस थिंग्स. खूप साऱ्या अशा गोष्टी आहे, खूप साऱ्या अशा थिंग्स आहे जे अशा वाटते खूप बहुत इझिली, बट दॅट इज नॉट. ओके. बहुत साऱ्या गोष्टी अंडरस्टँड करावं लागेल. तर मी ऍज अ प्रोड्युसरच्या यांनी विचार केला की समजा जर मी माझ्याच प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्ट करत आहे तर मला काय काय लागते, म्हणजे जस्ट लाईक दॅट की माझा कुठे कुठे खर्च लागतो. ओके. आणि कुठे कुठे खर्च मी कमी करू शकतो. बिकॉज ऍज अ प्रोड्यूसर ही वॉज ऑलवेज ट्राइंग दॅट की कहाँ पे मेरा पैसा कम लग सकता है. राईट. म्हणजे त्याला कमीत कमी पैशामध्ये जास्तीत जास्त आउटपुट पाहिजे. या आणि मी स्वतःला ऍज अ प्रोड्युसरच्या स्टेजवर स्वतःला ठेवलं तेव्हा मी सेम याप्रमाणे विचार करायला लागलो. येस. तर मग मी आज पूर्ण कॅल्क्युलेट केलं की समज जर मी आज सकाळपासून मी जस्ट लाईक फुल डोक्यामध्येच विचार करत आहे, फुल ऑन माइंड. ओके. तर समज जर मी बहुत ही कमी गोष्टीमध्ये ओके चांगलं आउटपुट काढतो म्हणलं, कमी गोष्टी म्हणजे खूपच कमी नाही, अशी गोष्ट जेणेकरून माझं पूर्ण काम होईल. या तर व्हॉट विल बी दॅट. फर्स्ट ऑफ ऑल काही एसेन्शियल गोष्टी आहे ओके जे या ट्रॅव्हल फिल्म्सला चांगलं बनवते. वन थिंग ओके, मला खर्च किती येईल हा खर्च वन टाइम नाही आहे. ओके. हा खर्च आहे 1 वर्षासाठी. या आफ्टर 1 इयर पर्यंत ऑब्व्हियसली म्हणजे इट जस्ट लाईक दॅट की जसं मी चॅनल स्टार्ट केलं हार्डली 3 किंवा 4 महिन्यामध्ये मॉनिटायझेशन स्टार्ट होऊन जाईल. मॉनिटायझेशन म्हणजे पैसा मिळणं स्टार्ट होऊन जाईल युट्यूबवरून. ओके. 3 किंवा 4 महिने मानून घे 6 महिन्यानंतर. या बट जरीही स्टार्ट झालं तरी तेवढा मोठा पैसा भेटणार नाही जेवढा आपण इन्व्हेस्ट केला. म्हणजे मानून घे आपण या प्रोजेक्टवर करीब 25 लाख रुपये इन्व्हेस्ट केले, बट जसं मॉनिटायझेशन स्टार्ट झालं तर एकदम तेवढा पैसा भेटेल नाही. दॅट इज नॉट. या स्टार्टिंगला जे सॅलरी भेटेल म्हणजे स्टार्टिंग सॅलरी जे भेटेल ते 40,000 किंवा 50,000. ओके. किंवा समथिंग लाईक दॅट की हळूहळू या मग इथून तुम्ही भेटेल. ओके. जसे जसे सबस्क्रायबर्स वाढेल तशाप्रमाणे मग आपले एक प्रकारे वॉच टाइम वाढेल, तशाप्रमाणे त्या लोक आपल्याला पेमेंट करतील. ओके. बट बिगिनिंग साठी थोडंसं कठीण असते. स्टार्टिंग पाशी थोडंसं
कठीण असते. तर मी एक राऊंड फिगर घेतो 1 वर्ष. म्हणजे 1 वर्षामध्ये मी हॅड इनफ सबस्क्रायबर्स, हॅड इनफ वॉच टाइम जनरेट करू शकतो, जेणेकरून मला YouTube एवढा पेमेंट करेल, जेणेकरून माझा रोजचा खर्च तर निघून जाईल. आणि आय विल अर्न मोर दॅट. ओके, सो इट इज दॅट थिंग. तर मी जो काही खर्च कॅल्क्युलेट करत आहे तो फॉर अ इयर म्हणजे 1 वर्षापर्यंत कॅल्क्युलेट करत आहे. ओके, तर समजा जर मी स्वतःच्या पैशानी हा प्रोजेक्ट स्टार्ट करतो म्हणलं बहुत कमीत कमी खर्चामध्ये, तर मी कोणकोणत्या गोष्टी म्हणजे मला किती खर्च लागू शकतो. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल एक कार इज बहुत एसेन्शियल आहे. ओके, विदाउट कार इट वॉज नॉट गॉना हॅपन. सो मला एक कार भेटली जे बहुत चांगली आहे, ब्रँड न्यू आहे. ओके, इट्स नॉट यूज कार, इट्स अ ब्रँड न्यू. ओके, अँड दॅट इज कार इज रिअली गुड फॉर ऑल दोज म्हणजे प्रत्येक ट्रॅव्हलिंगसाठी आपल्याला ही कार बेटर आहे. दॅट कारचं नाव आहे रेनॉल्ट क्विड क्लाइंबर AXT 01 असं त्या मॉडेलचं नाव आहे. व्हेरियंट सोबत आहे. ओके, दॅट कार इज रिअली गुड. ही गाडी आहे 6,30,000 रुपयाची, इन्क्लूड ऑल टॅक्सेस, RTO, इन्शुरन्स, एव्हरीथिंग. ओके, म्हणजे 6,30,000 पर्यंत ही गाडी येऊन जाते. ओके, तर गाडीचा खर्च चलो हे झाला गाडी. ओके, आता आहे गाडीला लागणारं पेट्रोल. ओके, तर मी आपल्या गाडीचा मायलेज आहे, तो मायलेज आहे 22 किलोमीटर पर लिटर, म्हणजे तो एका लिटर मध्ये 22 किलोमीटर चालू शकतो. ओके, तर मी असा हिशोब नाही लावला की पेट्रोल मला किती लागेल. म्हणजे कारण समटाइम्स कधी कधी मी ट्रॅव्हल खूप जास्त करेल, समटाइम्स कधी कधी ट्रॅव्हल बहुत कमी करेल, असंही होऊ शकते. म्हणजे एका सिटी पासून दुसऱ्या सिटी पर्यंत डिस्टन्स ते पण कमी असू शकते, जास्ती असू शकते. ओके, आणि आपण 1 वर्ष घेत आहे, तर आय एम कन्सिडरिंग इज दॅट की मला किती पेट्रोल लागू शकते. तर मी कोणता हिशोब ठरवला, तर मी ठरवला की मी पर डेला 1,000 रुपयाचं पेट्रोल भरेल. ओके, दॅट्स एक प्रकारे ऍव्हरेज, म्हणजे एक प्रकारे राऊंड फिगर आहे. ओके, की मी पर डेला 1,000 रुपयाचं पेट्रोल भरेल. ओके, तसं जर 1 वर्षाचं म्हणजे 365, तर 365 इंटू 1,000 तर किती होते, 3,65,000. राईट, बरोबर आहे. तर ऑलमोस्ट करीब 3 लाख, म्हणजे 3,65,000 दॅट इज अ टू मच. कारण एव्हरीडेचा 1,000 रुपयाचं पेट्रोल तुम्ही भरू शकत नाही, कारण एवढं ड्राईव्ह तर नाही, कारण 1,000 रुपये पेट्रोल म्हणजे दॅट इज टू मच. येस, बट 3 लाख रुपये. ओके, म्हणजे 3 लाख रुपये मला पेट्रोलला खर्च आहे एका वर्षासाठी. ओके, तर 6 लाख, 6 आणि 3 किती, 9 लाख. ओके, 9 लाख. आपण हे 30,000 रुपये थोडस इलिमिनेट करू. ओके, पण 9 लाख रुपये इथपर्यंत झाले. ओके, तर गाडीचा खर्च आहे तो आहे 9 लाख रुपये, इन्क्लुडिंग पेट्रोल वगैरे, पेट्रोल, ऑइल, सगळं. पेट्रोल नाही, पेट्रोल आणि त्याच्यानंतर मग मेंटेनन्स वगैरे ते पण तर काउंट करायचं आहे. आय एम टेलिंग यू दॅट 1 लाख रुपये तर नाही पकडू शकत. ओके, ओके, जस्ट लाईक आपलं किती, 9,50,000. आता 9,50,000 कसे आले. ओके, 6,30,000 रुपयाची कार आहे. ओके, आणि मी 20,000 रुपये याच्यासाठी घेतले, मेंटेनन्स साठी. ओके, जे की मेंटेनन्स साठी 20,000 रुपये, एवढं 20,000 रुपये पर इयर. आणि मेंटेनन्स म्हणजे आय एम टेलिंग यू, यामध्ये समजा ब्रँड न्यू गाडी असली ना, तर ऍटलीस्ट 2 वर्ष तरी मेंटेनन्सवर जास्त खर्च नाही लागू शकत. हा, सर्व्हिसिंग करावी लागेल. ओके, आणि सर्व्हिसिंगवर आय एम टेलिंग यू की वॉज लाईक दॅट की 3 महिन्यानंतर सर्व्हिसिंग करावं लागेल. तर मानून घे की जे स्टार्टिंगच्या 3 महिना, सॉरी स्टार्टिंग 6 स्टार्टिंग 3 तसे किती 3 वर्ष 3 स्लॉट मध्ये करावं लागेल. तर मानून घे आपण सर्व्हिसिंग करत आहे त्याच्यामध्ये 5,000 रुपये घेत आहे, तर वॉज लाईक दॅट
सॉरी 5,000 रुपये घेत आहे, तर 15,000 रुपये. ओके, तर मी 20,000 रुपये पकडले. ओके, आणि 30,000 रुपये याचे ऑलरेडी होते गाडीचे, म्हणजे 6,30,000, आणि त्याच्यानंतर पेट्रोलचा खर्च पकडून वगैरे 3,20,000. सो वॉज लाईक दॅट की पूर्ण खर्च होईल माझा, तो खर्च होईल 9 लाख. ओके, 9.5 लाख रुपये. ओके, तर 9.5 लाख रुपयामध्ये माझं गाडीचं पूर्णच काम झालंय. ओके, म्हणजे सर्व्हिसिंग, पेट्रोल आणि गाडी. ओके, तर 9.5 लाखामध्ये पूर्ण गाडीचं काम झालं आहे. त्याच्यानंतर मग मला कोणत्या गोष्टीची गरज आहे, ते आहे ड्रोन. या बिकॉज ऑफ दॅट की समजा जर मला एरियल शॉट घ्यायचे असेल तर इट वॉज रिअली एसेन्शियल टू हॅव अ ड्रोन. या कारण एरियल शॉट आपण विदाउट ड्रोन शिवाय घेऊ शकत, इट इज रिअली नॉट इवन पॉसिबल. येस, सो यासाठी तर आपला ड्रोन बहुत जास्त गरजेचं आहे. आज मी ड्रोन फाइंड आउट केला. ओके, एक ड्रोन आहे DJI Mavic एअर. ओके, हा ड्रोन आहे 70,000 रुपयाचा आहे. ओके, सो आय नीड अ ड्रोन. सो यस, सो हा ड्रोन. पहिले इक्विपमेंट्स नंतर घेऊ आपण. ओके, पहिले आपण हा खर्च पकडू, जाण्या येण्याचा खर्च, हॉटेलचा खर्च, आणि त्यानंतर जाण्या येण्याचा हॉटेलचा खर्च आणि खाण्यापिण्याचा खर्च. ओके, तर 9.5 लाख रुपयामध्ये गाडीचं पूर्ण काम झालंय. ओके, आता त्याच्यानंतर येते हॉटेल. तर मानून घे मिनिमम, समज जर आपण असं पकडतो म्हणलं ना, मी एकटाच आहे, म्हणजे जस्ट लाईक कोणी असं दुसरं व्यक्ती नाही आहे. ओके, कारण मी स्वतःच हे करत आहे, स्वतःच सगळ्या गोष्टी करून राहिलोय. सो बेसिकली आय वॉज डुईंग अलोन. तर इट जस्ट लाईक दॅट की मी जो रूम पाहीन, म्हणजे जे काही हॉटेल्स बघेल ते माझ्या बजेटमध्ये बघेल. तर मानून घे की मी बजेट बघत आहे, ते आहे 500 रुपयापासून स्टार्ट होत आहे. ओके, 500-1,000 रुपयामध्ये तुम्हाला आरामात रूम भेटतात. इट वॉज रिअली गुड. ओके, तर आय एम टेलिंग यू, तर मला जे रूम पाहिजे, समज जर मी असं पकडतो रेंट म्हणलं तर 1,000 रुपये. ओके, याच्यामध्ये सेम हिशोब आहे, जसा पेट्रोलचा जसा हिशोब आहे तशाप्रमाणे इथे हॉटेलचा हिशोब आहे. ओके, बट आपण 1,000 रुपये पर डे पेट्रोलसाठी आपण पकडलं गेलो होतं, दॅट इज टू मच. बट याच्यामध्ये कसं आहे की 1,000 रुपये शायद कधी कधी जास्त पण होऊ शकते. या कधी कधी 1,200 किंवा कधी कधी 1,500. ओके, तरी मी 1,000च पकडतो. वाय? कारण कसं आहे की मी एव्हरी डे तो हॉटेलमध्ये राहणार नाही. या इट जस्ट लाईक दॅट की कधी कधी ट्रॅव्हलिंग करत आहे तर वगैरे वगैरे. येस, तरी मी एक रॅन्डम फिगर पकडतो की समज जर मी 1,000 रुपये पर डेच्या हिशोबाने राहत आहे, तर वॉज लाईक दॅट की पूर्ण वर्षभरासाठी मी 365 म्हणजे 3,60,000. तर पण त्याच्यामध्ये पण काही दिवस मी शायद सुट्टी राहीन किंवा ट्रॅव्हल करत राहीन, तर ऑब्व्हियसली मी हॉटेलमध्ये तेवढा वेळ नाही घालवेल, तर माझा पैसा थोडा कमी होईल. तर मी म्हणून घे 3 लाख रुपये. ओके, तर किती 9.5 लाख रुपये, 9.5 12.5 लाख रुपये. ओके, तर 12.5 लाख रुपये इथे झाले आपले. तर आता 12.5 लाख रुपये मध्ये आपल्या कोणकोणत्या गोष्टी झाल्या, आपला गाडीचा पूर्ण खर्च, पेट्रोलचा पूर्ण खर्च, हॉटेलचा पण पूर्ण खर्च झालाय वर्षभरासाठी. यस, तो झालाय 12.5 लाख रुपयामध्ये पूर्ण डन झाला. ओके, या आता अजून कोणत्या गोष्टी आहे ज्या आपल्याला, ज्याला हॉटेलचा आणि राहण्याचा खर्च झालाय. ओके, खाण्याचा खर्च मानून घे की मी एका दिवसाला जस्ट 500 रुपयात जेवण करतोय. 500 वॉज टू मच. या बट एक राऊंड फिगर घे, 500 रुपये त्याच्यामध्ये पूर्ण दिवसाचं जेवण, म्हणजे कधी कधी डिशेस वगैरे थोडे हे पण असू शकतात. 500 रुपये टू मच. या इट वॉज नॉट. या 200 रुपये घे, राईट. तर 200 इंटू 365 days. ओके, तर वॉज लाईक दॅट की 365. आपल्यापाशी कॅल्क्युलेटर आहे.
2 into 365, so it's like that. 200 करणं सरळ, 200 into 365, so it's like 73,000. ओके, तर 70,000 रुपये आपल्याला खाण्यामध्ये जाईल वर्षाचे. ओके, तर ऑलरेडी किती होते, 12.5 लाख रुपये. तर आय एम टेलिंग यू 13 लाख. आणि त्यानंतर 13,30,000. ओके, 13,30,000 रुपये आपलं खाणं पिणं राहणं आणि त्यानंतर गाडीचा पूर्ण खर्च 13,30,000 रुपये पूर्ण झाला आपला. आणि मग त्याच्यानंतर येते इक्विपमेंट्स. ओके, तर कोणकोणते इक्विपमेंट्स तुला गरज आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल एक ड्रोन. ओके, ज्याची प्राइस आहे 70,000 रुपये. तर 13,30,000 14 लाख, राईट, डायरेक्ट हिशोब आहे 14 लाख. त्याच्यानंतर मला काय लागते, गोप्रो लागते. ओके, तो आहे 50,000चा. गोप्रो इज एसेन्शियल. येस, 14.5 लाख रुपये. 14.5 लाख रुपये बस. मला इक्विपमेंटची एवढीच गरज आहे. लॅपटॉप आपला या लॅपटॉपने चालणार नाही का? वेल, चालेल म्हणा. या आय एम नॉट सेईंग इज दॅट की यांनी चालेल नाही. एवढा खर्च केलेला लॅपटॉप तर रिअली एसेन्शियल, कारण लॅपटॉप वरून असं सगळं काही जे आउटपुट निघून राहिलं आहे. या तर एक चांगला लॅपटॉप ठीक आहे घे. 1 लाखाचा पुन्हा लॅपटॉप. तर वॉज लाईक दॅट की 14 लाख झाले होते. 1 लाखाचा लॅपटॉप म्हणजे 15 लाख. आणि गोप्रो आहे तो 50,000चा, तो आहे 15.5 लाख रुपये. बघा, तो 15.5 लाख रुपये लागेल मला. मगाशी माझा कोणता हिशोब होता 25 लाखाचा? या 25 लाखापर्यंत जात होता हिशोब. तो कोणता हिशोब होता माझा? मी डायरेक्ट ऍक्च्युली कसं पकडलं होतं, 3,60,000 रुपये म्हणजे ऍटलिस्ट करीब डायरेक्ट 4 लाख पकडले. म्हणजे 4 लाख ट्रॅव्हलिंगचे आणि 4 लाख पेट्रोलचे. ओके, सो वॉज लाईक दॅट की मी जर 6 लाख आणि 6 नंतर 10 आणि 4 14 लाख. ओके, आणि 14 लाख पकडले. आणि 14 लाख मध्ये त्याच्यानंतरही जर इक्विपमेंट्स वगैरे जर खर्च करतोय म्हणलं तर इक्विपमेंट्स वर किती, 1 लाखाचा म्हणजे 15 लाख. ओके, 15 लाख. त्यानंतर 16 लाख, 16 17 लाख रुपये. 17 लाख रुपये लागेल. यस, $17 लाख रुपये. सो समज जर माझ्यापाशी गाडी आहे म्हणजे समज तर तेव्हा मी पूर्ण साऱ्या गोष्टी करू शकतो. या मग मी इथे जाऊ शकतो, शूट करू शकतो वगैरे वगैरे. सो मला ऑलमोस्ट 17 लाख रुपये लागते. 17 लाख, 15 लाख ते 17 लाख रुपये. ओके, सो हा एवढा बजेट आहे. सो मच थिंग्स. अजून पण खूप साऱ्या गोष्टी आहे बरं. म्हणजे तिथे गेल्यावर मग मी राहील म्हणजे तिथे गेल्यानंतर मग कधी कधी परमिशनची पण गरज असते, तर त्याची काही वेगळ्या काही गोष्टी आहे. समथिंग लाईक दॅट. सो मच थिंग्स. येस, तर बट तरी या साऱ्या गोष्टी आपण मॅटर करू शकतो. बट इनिशियल पेमेंट आहे ते लागते 17 लाख रुपये. येस, आणि समज जर मी आणि आय एम टेलिंग यू, ह्या समज जर मी या साऱ्या गोष्टी बहुत इमानदारीने करत आहे. या म्हणजे याच्यामध्ये कसं आहे, जेव्हा तुम्ही ना काही एवढे पैसे इन्व्हेस्ट करता, तर याच्यामध्ये मग तुम्हाला एक गोष्ट आहे जे तुम्हाला कॉन्स्टंट ठेवते. ती गोष्ट म्हणजे तुमचा रोजचा कंटेंट युट्यूब प्लॅटफॉर्मवर गेला पाहिजे. दॅट्स द ओनली थिंग. या तेव्हाच तुम्ही चांगल्यानी शिकू शकता, चांगल्यानी इम्प्रूव्ह करू शकता तुमच्या चॅनलला. ओके, आणि ऑब्व्हियसली आपल्यापाशी कंटेंट बहुत सारा आहे. म्हणजे हायपर लॅब्स आहे, ब्लॉग आहे, स्ट्रीट व्ह्यूज आहे,
त्यानंतर सो मच थिंग, एरियल व्ह्यूज आहे, बहुत सारा कंटेंट आहे जे हप्त्यातून 2दा तरी येईलच. ओके, सो आणि वर्षभरामध्ये ऑब्विसली आपलं मॉनिटायझेशन एवढं होऊन जाईल की आपण एका वर्षामध्ये ऍटलिस्ट तरी म्हणजे वर्षाच्या एंडमध्ये आपण 2 लाख रुपये तरी कमवायला लागू. ओके, 2 लाख रुपये पर मंथ. ओके, म्हणजे म्हणजे त्या हिशोबाने आपले सबस्क्रायबर्स पण वाढेल वगैरे वगैरे. सो इट इज दॅट थिंग. या हे वाटते बहुत ही 17.5 लाख रुपये. तर आपल्याला हा पैसा येईल कुठून? या कोण देईल आपल्याला हा पैसा? तर बँक लोन करेल आपल्याला एवढा पैसा की तुमची कंपनी आहे बा, तर तुम्हाला एवढा पैसा करताय बा वगैरे. सो कठीण आहे. म्हणजे करतोय म्हणलं ना तर म्हणजे आता मला सांग बरं, हे 17.5 लाख रुपये मी कुठून आणू? यस, वडील दिल. वेल कसं आहे की ऑफकोर्स म्हणजे आई वडील तुमच्या याच्यावर खर्च करेलच, मी असं नाही म्हणत वगैरे, बट त्यांची पण काही लाईफ आहे, त्यांना पण त्यांच्या लाईफ मध्ये काही ना काहीतरी करायचं आहे. ओके, मी असं नाही म्हणत की माझ्या वडिलांकडे पैसा नाही आहे एवढा पैसा. ओके, बट कसं आहे की हे त्यांच्या पूर्ण जिंदगीची जमापुंजी आहे. ओके, असे नाही म्हणत मी की हा पैसा मी त्यांच्याकडे मागितला आणि त्यांनी दिला आणि त्याच्यानंतर त्यांच्यापाशी काही राहणार नाही. ऑब्विसली नॉट. म्हणजे माझ्या वडिलांपाशी याच्यापेक्षा जास्त आहे पैसा, यस, बट एवढा पण नाही आहे. म्हणजे आम्ही टेलिंग यू की 17 लाख रुपये जर मी त्यांनी दिले मला, तर वॉज लाईक दॅट की त्यांनी त्यांच्या जमापुंजीमधून त्यांनी 80% मला दिले, 20% त्याच्यापाशी आहे. सो आय डोंट वॉन्ट की त्यांच्या पूर्ण लाईफची जमापुंजीचा पूर्ण 80% हिस्सा माझ्या याच्यावर खर्च करेल. आय डोंट वॉन्ट दॅट. म्हणजे मी हे नाही का, हे बोज मी सहन नाही करू शकेल. येस, सो बिकॉज इट्स टू मच. हा म्हणजे एकदा तुम्ही एवढे पैसे इन्व्हेस्ट केल्यानंतर आय एम टेलिंग यू, आय एम गॅरंटी यू की ऑब्विसली पैसा येईल, सगळं काही येईल वगैरे वगैरे, पैसा वापस पण होईल. येस, बिकॉज ऑफ दॅट की इसमें माझी हिंमत आहे. म्हणजे हिंमत म्हणजे मला हे करायचं आहे. ओके, आणि दॅट्स वाय आय एम डुईंग इट दॅट. ओके, वर्षभरानंतर माझी प्रॉडक्टिव्हिटी आणि क्वालिटी पण वाढेल. ओके, जे की आताच एवढी जबरदस्त आहे तर अजून अजून जास्त वाढेल. ओके, तो असं म्हणू शकतो ना की बाबा मी तुम्हाला वर्षभरात पैसे देईन बा वापस वगैरे. तू कोणत्या शब्दाने म्हणशील यार? म्हणजे वडिलांना कोणत्या हिशोबाने म्हणशील का तुझा प्लॅन बहुत जास्त सक्सेसफुल आहे? या म्हणजे हे तुला माहित आहे, त्यांना माहित आहे का? या डूड, म्हणजे हेच असते ना म्हणजे काम वगैरे तुझं, म्हणजे दुसऱ्यांना कन्व्हिन्स करणं. येस, तो प्रोड्युसर जर तू वडील जर म्हणून घे की या केसमध्ये तुझे वडील आहे ना, हेच एक प्रोड्युसर आहे. ओके, तर इट जस्ट लाईक दॅट की ज्याप्रमाणे प्रोड्युसरला आपण कन्व्हिन्स करतो त्याप्रमाणे तुला वडिलांना कन्व्हिन्स करायचं आहे. एक प्रोड्युसर आणि एक फादर मध्ये फरक काय आहे? मी एक गोष्ट सांगतो. एक प्रोड्युसर काय आहे की तो जास्त रिलायबल असतो. म्हणजे त्याला माहित असते कुठे इन्व्हेस्ट करायचा, कुठे नाही इन्व्हेस्ट करायचा. म्हणजे की एक प्रोड्युसर अंडरस्टँड करतो की समोर येणारे जे लोक आहे ते डिजिटलायझेशन साठी किती जास्त प्रेमी आहे. म्हणजे आजकालचे जे लोक आहे ते टीव्ही जास्त न पाहता ते सोशल मीडिया किंवा युट्यूब किंवा खूप साऱ्या गोष्टी पाहतात. या ते आता टीव्ही जास्त पाहत नाही. येस, जस्ट बिकॉज ऑफ दिस या साऱ्या गोष्टी आहेत त्यामुळे. राईट, एक युट्यूब हे एक फ्युचरचं डेस्टिनेशन आहे आणि ते बहुत सारे लोक तिथे स्ट्रीम करतात, बघतात, बहुत साऱ्या गोष्टी येतात. ओके, तर अशा केसमध्ये युट्यूब एक खूप मोठं प्लॅटफॉर्म बनून जाईल जिथे खूप सारे लोक
आपला कंटेंट स्ट्रीम करेल. याची पॉवर नाही का, जो व्यक्ती ज्याला माहित आहे युट्यूब बद्दल त्यालाच माहित राहील. माझे फादर आहे, त्यांना या डिजिटलायझेशन आणि या युट्यूब बद्दल काहीच माहित नाही. या ते जस्ट बघतात बिकॉज ऑफ दॅट की त्यांना ते आवडते म्हणून. त्यांना त्यांची युट्यूबची जे किती पसरलेलं आहे ऑल ओव्हर द वर्ल्ड हे त्यांना अजूनपर्यंत माहित नाही. ओके, जस्ट बिकॉज ऑफ दॅट, कारण ते एक नॉर्मल मिडल क्लास फॅमिली आहे, नॉर्मल मिडल क्लास पीपल आहे. ओके, आणि कसं आहे की आपल्या प्रेमापोटी ते देईल पण, मी असं नाही म्हणत, बट ही अच्छी बात नाही है. यस, इट इज नॉट दॅट थिंग. तर दुसरा वे कोणता आहे? यस, व्हॉट इज द अनदर वे? समजा जर मी गाडी नाही करत आणि समजा जर मी बाय ट्रेननी वगैरे जातो म्हणलं ना, तर मग माझा किती पैसा कमी होऊ शकतो? ओके, तर समजा जर मी बाय ट्रेननी जातो, समजा जर गाडीनी नाही जात, तर ऑब्विसली माझे इथे सरळ माझे 6.5 लाख रुपये मायनस होतात. ओके, त्यानंतर पेट्रोलचा पण खर्च मायनस होतो. ओके, बट मला ट्रॅव्हलिंगचा पण खर्च तर आहेच. येस, बट तो एवढा नाही आहे. तर मानून घे मला 4 लाख रुपये समजा जर मला ट्रॅव्हलला लागत आहे, म्हणजे पेट्रोल पाण्याला, तर 2 लाख रुपये लागेल ट्रॅव्हलिंगसाठी. येस, हा, याच्यामध्ये ट्रॅव्हलिंग मध्ये तू हे पकडू शकते की ओनली ट्रेन नॉट बस. ओके, ओनली ट्रेन नॉट फ्लाईट. ओके, समजा जर फ्लाईट पकडतो म्हणलं ना, तर वॉज लाईक दॅट की थोडासा वाढेल, खर्च वाढेल. येस, सो आणि ऑब्विसली ट्रेन वॉज रिली गुड बिकॉज ऑफ दॅट की ड्युरिंग आपण खूप साऱ्या गोष्टी शूट पण करू शकतो. तर ट्रेन वॉज बेटर. ओके, तर समजा जर मी ट्रेननी जातो तर इथे माझे पैसे सरळ हाफ होतात. तर वॉज लाईक दॅट की मला 2 लाख रुपयामध्ये मी वन सिटी टू अनदर सिटी जाऊ शकतो. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की माझे स्ट्रीट व्ह्यू वगैरे ते शूट नाही होऊ शकेल. दुसरी गोष्ट असं आहे की माझे एरियल शॉट आहे ना, ते नाही होऊ शकेल. कारण समजा जर मी ट्रेननी जात आहे तर ऑब्विसली मी अशा कोणत्या बँडेड एरियावर थांबूच शकत नाही. ओके, तर तिथे मग मी माझ्या ड्रोनचं कामच नाही, आणि ड्रोन सिटीमध्ये चालवण्यासाठी परमिशन लागते. तर येस, इट इज दॅट थिंग. तर मग प्रॉब्लेम हे आहे की मग मी ओनली हायपर लॅप्स आणि ब्लॉगिंग करू शकतो. ओके, सो दॅट इज ऑल्सो गुड. येस, कारण काही काही लोक तर ओनली व्लॉगच करतात. आपण सोबत हायपर लॅप्स पण घेऊन राहिलं. हा, तर मला किती 2 लाख रुपये ट्रॅव्हलचा खर्च, आणि त्याच्यानंतर मग मला हॉटेलचा खर्च पकडून घे 1000 रुपये, तर त्या हिशोबाने 3 लाख रुपये म्हणजे 5 लाख रुपये. ओके, आणि खाण्यापिण्याचा खर्च 70,000 म्हणजे 1 लाख रुपये. ओके, ड्रोन वापरू शकत नाही सिटीमध्ये, सो दॅट इज इलिमिनेट. गोप्रो लागेल. ओके, सो गोप्रो म्हणजे वॉज लाईक दॅट किती 2 आणि 3 5 लाख. आणि हा, समजा जर आता कसं आहे की मला आता लोकेशनवर जाण्यासाठी मला बाईक्स हव्या, रेंटल बाईक्स. आता काही काही सिटीमध्ये अवेलेबल असेल किंवा काही काही सिटीमध्ये अवेलेबल असेल किंवा नसेल. ओके, हे डिपेंड्स ऑन देअर थिंग. तर रेंटल सर्व्हिसेस 300 रुपये पर डेच्या हिशोबाने घेतात, पेट्रोल अलग. ओके, तर आपण मानून घे 400 रुपये, सॉरी 500 रुपये घे. ओके, तर 500 रुपये पर डेच्या हिशोबाने घेतलं तर 365 पर डे, म्हणजे तर आपण तेवढं काउंट नाही करू, आपण पकडू 300 दिवस. ओके, तर 500 इंटू 300, तर वॉज लाईक दॅट ते 1.5 लाख रुपये. 1.5 लाख रुपये माझा याच्यामध्ये जाईल गाडीमध्ये, छोट्या गाडीमध्ये. ओके, तर वॉज लाईक दॅट की म्हणजे किती, पहिला किती होता, पहिला होता आपला 2 लाख रुपये ट्रॅव्हल, 3 लाख रुपये हॉटेल, 1.5 लाख रुपये बाईक, तर 6.5 लाख रुपये. ओके, 6.5 लाख. आणि त्याच्यानंतर मग काय येतो, मग आपल्यापाशी कॅमेरा तर आहे, गिम्बल पण आहे. ओके, एक गोप्रो लागेल,
सो लाईक 7 लाख रुपये आणि एक लॅपटॉप 8 लाख रुपये. तर 8 लाख रुपयामध्ये पण होऊन जाते. पण इथे सेम क्वेश्चन तोच येतो की 8 लाख रुपये कोण इन्व्हेस्ट करेल. ठीक आहे, इथे प्राइस थोडीशी कमी झाली, 10 लाख रुपये एकदम कमी झाले, 9 लाख रुपये कमी झाले. बट सेम इथे हु विल पे धिस थिंग फॉर मी. पण याच्यामध्ये सिक्युरिटीचा खूप मोठा इश्यू आहे बरं. या म्हणजे आपल्यापाशी गाडी असेल तर आपण खूप साऱ्या गोष्टी हे करू शकतो. बट याच्यामध्ये आपल्यापाशी गाडी नाही, आपण बाईक्स नाही आहे. सो या तर तेव्हा कसं I don't know, dude. Yeah, it's kind of like a really complicated thing. Right? Yeah. Whatever. Yes. खूप साऱ्या गोष्टी आहे. बरं, प्लॅन अजून कोणता प्लॅन आहे यार? प्लॅन आता असा आहे की मुंबईला जा. ओके, मुंबईला जा आणि ऍज अ एडीचं काम कर. ओके, थोडासा एक्सपिरियन्स घे, सोबत तुला प्रोड्युसर पण भेटायला. मला असं वाटून नाही राहिलं या म्हणजे व्हाय म्हणजे समज जर मी ऍज अ मुंबईला जातो आणि ऍज अ असिस्टंट डिरेक्टरचं काम करतो, ऍज अ असिस्टंटचं म्हणून कुठेही काम करतो. ओके, तर मला स्टायपंड किती भेटेल, म्हणजे मला पैसे भेटेल की नाही भेटेल, या प्रॉब्लेम आ रहा है. मला जो पेमेंट भेटेल तो भेटेल हार्डली 15,000 ते 20,000 रुपये या हिशोबाने. आणि बॉम्बे सारख्या सिटीमध्ये 15,000 ते 20,000 रुपये इज नॉट इनफ. या आणि आय वॉज लाईक सेम कंडिशन होऊन जाईल, म्हणजे माझी स्ट्रगलिंग सारखे हे होऊन जाईल. या आणि याच्यामध्ये मी असं नाही म्हणू शकत, याच्यामध्ये मला बहुत घासावं लागेल. या म्हणजे 2-3 वर्ष त्याच्यानंतरही मला असं म्हणता नाही येईल की हा चलो यहाँ पे सब कुछ ठीक है. यानी राइट नाउ अभी मैं हार्ड इनफ पैसा कमा रहा हूँ. इट्स लाइक दॅट. मी ट्रॅव्हल फिल्म बनवतो म्हणलं ना, इनिशियली खर्च येईल. या आय एम टेलिंग यू 8 लाख रुपये येईल एका वर्षाचा. बट मी एवढं म्हणू शकतो की वर्षभरानंतर नाही का माझ्यापाशी हॅड इनफ पैसा राहील. या मॉनिटायझेशन राहील, पैसा राहील, युट्यूब पण मला पैसा देईल, सो मच थिंग्स. आणि एक नवीन एक्सपिरियन्स पण येईल. सो विच वन इज बेटर यार. या आपल्या वडिलांना कन्व्हिन्स कर या गोष्टीसाठी. येस, म्हणजे जोपर्यंत मॉनिटायझेशन स्टार्ट होत नाही आणि जोपर्यंत वगैरे स्टार्टिंगला थोडस कठीण जाते यार डूड. या जसे जसे तू हळूहळू व्हिडिओ बनवत गेला ना, इट वॉज रिअली मच बेटर. या इट्स गुड. येस, सोबत व्लॉगिंगचे पण व्हिडिओ शूट करत राहा, कारण लाईफ मध्ये इझी काहीच नाही. त्यामुळे तू असं म्हणत असशील की आपण म्हणजे या सगळ्या गोष्टी करत आहेत वगैरे बहुत इझी होऊन जाते. इट्स नॉट इझी थिंग. कधी कधी खूप काही अशा काही गोष्टी होते जे तुमच्यासोबत कधी एक्सपेक्ट नसतात, बट स्टील इज दिस हॅपन्स. ओके, आपल्याला खूप काही मेहनत करावं लागते आणि समटाइम्स कधी कधी मेहनत बहुत अजीब रंगामध्ये येते. म्हणजे कसं आहे की व्हाईल शूट करताना समजा मी व्लॉगिंग करत आहे आणि रस्त्यावर चालत आहे, तर व्हॉट विल पीपल थिंक. या दॅट्स द ओनली थिंग यार यू हॅव टू इलिमिनेट. या म्हणजे समजा तुला असं म्हणायचं आहे की तुला हे इलिमिनेट करायचं आहे की व्हॉट पीपल थिंक व्हॉट एव्हर दे थिंक. येस, you just need to focus on your content, dude. Yeah,
हे गलत आहे ना, ये चीजें बहुत गलत है. इट्स नॉट द रियल थिंग. ओके, सो यू जस्ट हैव टू बी फोकस ऑन योर थिंग. तेरे को क्या अच्छा लगता है क्या नहीं, लोक काय विचार करतात का नाही, इट्स ऑल डिपेंड ऑन दोज थिंग्स यार. बस यू जस्ट डू ॲज यू लव्ह इट. या थोडासा त्रास होईल या, ट्रस्ट मी यास, वर्षभरामध्ये तू हॅड इनफ पैसे कमवशील. या म्हणजे वर्षभरामध्ये, वर्षभर पण नाही म्हणत मी, हार्डली 6 महिन्यामध्ये तुझ्यापाशी चांगली गाडी येईल, तू गाडीने ट्रॅव्हल करशील. टू ट्रॅव्हल इज युअर थिंग. या मी अगोदर म्हणतो फिल्म इज युअर थिंग. या फिल्म इज युअर थिंग, बट इट जस्ट लाईक दॅट की इट टेक्स अ टाइम. या म्हणजे सांगतो, मी फिल्म बनवतो म्हणत कशाप्रमाणे बनवावं लागेल, आय एम टेलिंग यू. येस, सो जर मी बॉम्बेला जातो, एडीचं काम करतो, 3 वर्ष मी घासन जाईल. या त्या 3 वर्षामध्ये माझं का होईल मलाच नाही वाईट, बट चांगलं होणार नाही. या मला दुसऱ्याच्या अंडरमध्ये काम करावं लागेल, दबून काम करावं लागेल, स्वतःची क्रिएटिव्हिटी दाबावं लागेल, आणि ऑल्सो माझं स्वतःच काहीच असं होणार नाही. सिक्युरिटी राहील फक्त. या की मी हा इथे काम करत आहे, इथे काम करत आहे, इथे काम करत आहे, की हा, बट खोदाच्या मनासारखं काहीच राहणार नाही. फ्रीडम नाही राहणार. होय, इथे तू फ्रीडमली काम करत आहे, त्यामध्ये सिक्युरिटी बहुत कमी राहील, रिस्क राहील, बट दॅट इज द थिंग. यही तो चीजें है जो तुमको और जबरदस्त बनाती है. राईट. ऍज अ बिगिनर लेव्हल लोक अशाच प्रमाणे करतात, लोक अशाच प्रमाणे सुरुवात करतात. ऍज अ आपल्यापाशी एवढा पैसा नाही, काही नाही, बट दे जस्ट स्टार्ट, दे जस्ट मेकिंग थिंग्स लाईक दॅट. ओके, तू टेन्शन नको घेऊ यार. या आय एम नॉट टेकिंग अ टेन्शन. इट्स लाईक दॅट. आपण फिगर आउट वॉज लाईक दॅट की यही चीज आहे यार, आणि तुला हेच करायचं आहे यार. आय एम टेलिंग यू, तू असा विचार करशील का तू एडी मध्ये काम करतो बॉम्बेमध्ये, इट्स नॉट दॅट थिंग. इट्स बहुत लंबा जाईन यार, बहुत लंबी लाईफ खिचन यार. मी तरी म्हणू शकत नाही की इसमें कुछ अच्छा होने वाला है. या हा तुला काम भेटन, बट बहुत ही जास्त खिचन आहे लोक, आणि दे विल नॉट पे ॲज ऑफ यू. युट्यूब इज अ रिअली ग्रेट मीडियम. या म्हणजे खूप सारे लोक बघून राहिलो, जे युट्यूबवर याप्रमाणे लोक धंदा करत आहे, त्यांचा धंदा चालत पण आहे. या आणि इट वॉज रिअली ग्रेट. तेरे को लगता है ना का कुछ तेरे को कुछ करना है, दिस इज युअर स्टार्ट, आणि स्टार्ट इज ऑलवेज रिअली हार्ड. या यू जस्ट नीड टू जस्ट स्टार्ट इट. या तुम्ही सुरुवात करा, हळूहळू तुम्ही करा. इट्स बिन युअर थिंग डूड. या म्हणजे याच्यामध्ये काही असं कठीण राहत नाही. सो जर तुला काही ना काहीतरी कर, डिसिजन इज टेक, म्हणजे तू आज अ डिसिजन घ्या, तुला का करायचं काय वगैरे, तू डिसिजन आताच घ्या. म्हणजे आता समोर जाऊन काही चेंजेस तर होणार नाही. एवढं आहे की जस्ट लाईक तुला श्रेयसचा व्हिडिओ होण्याचा आहे, नागपूरमध्ये जाऊन हायपरलॅपचा व्हिडिओ होण्याचा, दॅट इज ओके. बट आफ्टर दॅट त्याच्यानंतर काय, त्याच्यानंतर काय. या कळतंय मी का म्हणत आहे ते. ओके, सो इज लाईक दॅट की ये सारी चीजें होती है, आणि व्हायला पण पाहिजे, तेव्हाच गोष्टी तुमच्यासोबत अजून चांगल्याने होतात. ओके, सो जस्ट ट्रस्ट युअर इन्स्टिंक्ट डूड. या व्हॉट इफ इट इज नॉट रिअली वेल. This thing is not really well. Yeah. It is definitely going really well. Yeah. समजा जर वडिलांनी पैसे नाही दिले तर
वेल तुला वडिलांना एका दमाने एवढे पैसे मागायचे नाही. ओके, प्लॅनिंग अशी आहे की तू नागपूरमध्ये जा, नागपूरमध्ये शूट कर. ओके, त्यानंतर शूट कर, एडिट कर आणि पब्लिश कर. लोकांना आवडेल, लोक लाईक करेल. सेम ॲज थिंग, खूप सारे लोक लाईक करेल. ओके, दुसरी गोष्ट अशी आहे की याच्यानंतर तू नाही का असा एक स्पॉट ठरव, अशी एक लोकेशन जिथे तुला जायचं आहे. ऑल्सो ट्रॅव्हल म्हणजे ट्रॅव्हल पण अलाव केलं पाहिजे रेल्वे. ओके, कारण कोरोना पण आहे वगैरे वगैरे ऑल दिस थिंग्स. तेव्हा पण या साऱ्या गोष्टी फिगर आउट करावं लागेल. तर आय एम टेलिंग यू की असंच म्हणजे हळूहळू त्या स्टेजवर जा. ओके, म्हणजे असं तर नाही होत ना की ट्रॅव्हल कम्प्लिटली बॅन आहे, असं तर नाही आहे ना. येस, तुला स्टार्टिंगला समज जर मी म्हणतो मी कुठे जाऊ आता, मी नागपूर झाल्यावर समज जर मी असं म्हणतो की मी जातो कुठे जाऊ, मी पुणे इज टू फार अवे. या, इट्स नॉट दॅट. आपण असंच घेऊ, हे घेऊ नाशिक. ओके, सो आपण समज जर नाशिकला जातो म्हणला, ओके, तर नाशिकला जाण्यासाठी मला किती पैसा लागेल. यस, सो गोप्रो तो चाहिए या, म्हणजे ऍटलिस्ट मला सुरुवात करण्यासाठी गोप्रो इज एसेन्शियल. या, आणि किती दिवसाची ट्रिप राहील ही? आय डोंट नो. येस, व्हाट पीपल, या लाइक भोग में जाना है. व्हाट पीपल थिंक, ये लोग जो सोचते हैं इट्स लाइक आई जस्ट वांट टू डू इट, आई विल डू इट. या, and travel is my thing, and that is all I want to do. Just let him do it. Yeah, yeah, it's that thing. Yes, आता थोडस मी माझं माइंड क्लिअर अप होत आहे थोडस. या, इट वॉज गुड. नागपूरमध्ये पण जाऊन आपण या साऱ्या गोष्टी रेकॉर्ड करू शकतो. या, नागपूरमध्ये जाऊन पण आपण व्लॉगिंग वगैरे करू शकतो. इट्स पोस्ट ऑन दी युट्यूब लिंक वगैरे, खूप सारे लोक बघतील पण. सो yes, so this is the end. This is the My Artifact episode number 2076. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.